Hello friends, class 8, chapter 5, Inside the Atom, part 4. In our previous session, we completed information about Bohr's theory and the next part, that is atomic number and different elements. Now, today we have to observe the definition of atomic number. What is meant by the atomic number? The number of protons present in nucleus of an atom means the atomic number of that element. म्हणजेच काय, आपण आपल्या कालच्या लेसन मध्ये पाहिलं, सेशन मध्ये पाहिलं होतं की प्रत्येक ॲटम मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स असतात, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. And according to that, the number of protons present in the nucleus of that atom, that explains us the atomic number of that atom. In the nature, there are different elements and each element is different from another. Why this difference is present in that elements? Because of the change in number of protons, neutrons and electrons. Due to increase in number of protons and neutrons, here we can observe changes in the properties of that elements. And therefore, this number of protons gives us a atomic number. Atomic number is a common number that is used to denote a specific element. म्हणजे निसर्गामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांना आपल्याला वेगवेगळं ओळखता यावं. जगभरामध्ये कुठेही आपण त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला तो एकसारखा करता यावा यासाठी आपण जसं एलिमेंटला सिम्बॉल वापरले तसंच ॲटॉमिक नंबरचा सुद्धा वापर केला. मग हा ॲटॉमिक नंबर काय असतो तर त्या एलिमेंटच्या ॲटम मध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह पार्टिकल्सची संख्या. लक्षात ठेवा, तसे पाहायला गेलं तर नंबर ऑफ प्रोटॉन्स आर इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड देअरफॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑल्सो गिव्ह अस ॲटॉमिक नंबर. पण आपण प्रोटॉन और इलेक्ट्रॉन म्हटलं की कधी कधी आपल्याकडनं गफलत होऊ शकते, म्हणून आपण सिंपल डेफिनेशन ठेवली. काय ठेवली आहे? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ एन ॲटम मीन्स द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट. सपोज total 7 electrons and 7 protons are present in one element. एका एलिमेंटच्या ॲटम मध्ये 7 प्रोटॉन आहेत, 7 न्यूट्रॉन आहेत आणि 7 इलेक्ट्रॉन आहेत. जर असा एलिमेंट असेल तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती असेल? आपण बाकी काही न बघता फक्त नंबर ऑफ प्रोटॉन्स पाहायचे. किती आहेत ते? 7. मग त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती असेल? 7. In the same way, we have to observe the atomic mass number. Now, what is meant by the atomic mass number? It is nothing but the total number of protons and neutrons in an atom. आता इथे शब्द आलेला आहे तो and. Total number of proton and neutron. Here, this and word shows us addition. When we add the number of protons and electrons, it gives us atomic mass of that element. Overall, when we think about the atomic mass, it is weight of that atom, and weight of atom is related with the different particles present inside the atom. आता उदाहरणादाखल तुमच्या स्कूल बॅगचे आपण वेट केले तर स्कूल बॅगचे वेट म्हणजे काय असेल? वेट ऑफ नोटबुक्स, वेट ऑफ टेक्स्टबुक, कंपोज बॉक्स, जे की आपण त्या बॅग मध्ये ठेवलेलं आहे, या सगळ्यांच्या वजनाचं आपण ऍडिशन केलं तरी आपल्याला बॅगचं वजन मिळतं. त्याच पद्धतीने ॲटमचं वजन म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या पार्टिकल्सचं वजन. मग त्यात एकूण 3 पार्टिकल्स आहेत. बट इन आवर प्रिव्हियस सेशन वी ऑलरेडी ऑब्झर्व दॅट इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल. निग्लिजिबल त्याचं वेट हे अतिशय कमी आहे, नगण्य आहे, न मोजण्यासारखं. आणि म्हणून ॲटॉमिक मास इज कॅल्क्युलेटेड बाय ॲडिंग द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन अन atom or present in the nucleus of an atom. Now, when we observe to calculate the atomic mass, we observe the simple formula: number of protons plus number of neutrons. It gives us atomic mass of that atom. Now, to show the atomic number and atomic mass, the convention to denote atomic symbol, atomic number and mass number together. हे सगळ्यांना जर आपल्याला एकत्रित दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन करतो. इथे मी ई हे एलिमेंट साठी दिलेलं आहे, दॅट इज सिम्बॉल ऑफ द एलिमेंट. म्हणजे हायड्रोजन असेल तर एच, कार्बन असेल तर सी, कॅल्शियम असेल तर सी ए. या पद्धतीने हा सेंटरचा सिम्बॉल बदलेल. आणि इथे आपण वरच्या बाजूला ए आणि खालच्या बाजूला झेड लिहिले एलिमेंटच्या सिम्बॉलच्या डाव्या बाजूला. आता या ठिकाणी आपण ए कशाला म्हटलंय? ॲटॉमिक मास नंबर इज शोन बाय ए व्हाईल ॲटॉमिक नंबर इज शोन बाय झेड. त्यांना दाखवण्यासाठी आपण सिम्बॉलचा वापर केलाय. आणि कोणताही एलिमेंट दर्शवत असताना आपण त्याच्या पायाजवळ त्याचा नंबर लिहितो, त्या डोक्यावर मास लिहितो. रिमेंबर वन थिंग, वेट हे नेहमी डोक्यावर असतं. आपण वेट पायाजवळ ठेवतो का? नाही. त्याला
आपल्याला डोक्यावर घ्यावं लागतं आणि त्या अनुषंगाने आपण ॲटॉमिक मास हे वरच्या बाजूला लिहितो आणि ॲटॉमिक नंबर हा खालच्या बाजूला लिहितो. And in this way we can observe E is nothing but the symbol of element. A is atomic mass number while Z is atomic number, and this is the symbolic representation of the element showing its atomic number and atomic mass number. Here you can observe some examples. First example that we can observe, carbon. Now can you explain what is 6 and 12? 6 is nothing but the atomic number Z and 12 is nothing but the atomic mass number 12. How can we calculate the atomic mass number? Only by using this formula, number of proton plus number of neutrons. याच्यात 6 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे 6 प्रोटॉन असतील. मग यातल्या न्यूट्रॉनची संख्या किती झाली? 12 minus 6. It gives us number of neutrons also 6. Second example we can observe calcium. 20 protons are present inside the calcium. Therefore atomic number of calcium is 20 while atomic mass number is 40. Third example here, that is oxygen. Here 8 is the atomic number and 16 is the atomic mass number. Now see the fourth example, hydrogen. Atomic number 1, atomic mass number 1. Why this happens? Because neutron is absent in the nucleus of hydrogen and therefore atomic mass of hydrogen is also 1 and atomic number is also 1. मी इथे अंडरलाईन केले कारण तुमच्या लक्षात राहावं. इथं पाहिलं तर 6, 6 6 12, 20 आणि 20 40. मग प्रत्येक वेळेला प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या सारखी असते का? तर असं नाही. काही एलिमेंट असे आहेत ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या जास्त सुद्धा असू शकते. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. दिस इज द सिम्बॉल ऑफ सोडियम. Na, सोडियम. Atomic number of sodium is 11 but its atomic mass number is 23. Here 11 is number of electrons and therefore protons present inside the sodium that are also 11. 23 minus 11 is equal to 12 and therefore number of neutrons present in the sodium are 12. Therefore its atomic mass number changes to 23. आतापर्यंत आपण पाहिलेल्या एलिमेंट मध्ये आपल्याला ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट ॲटॉमिक मास नंबर दिसून आलं. पण हायड्रोजनच्या बाबतीत न्यूट्रॉनच प्रेझेंट नाहीये म्हणून हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर सेम आहे, ओनली 1. तसंच सोडियमच्या बाबतीत आपण काय पाहिलं, 11 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. 11 आणि 11 22 पण इथं 23 हे त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे. म्हणून कधी सुद्धा ॲटॉमिक नंबरचं डबल करून वर ॲटॉमिक मास लिहायचं नाही. ॲटॉमिक मास हे त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येची बेरीज असते आणि म्हणून ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर पाठ करू नका. तर त्याच्यासाठी तुम्हाला एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन समजून घ्यावं लागेल ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. अँड देअरफॉर वी हॅव टू ऑब्झर्व द नेक्स्ट पार्ट दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. मग डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? डिफरंट इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट in an atom they are revolving around the nucleus in different shell. ते वेगवेगळ्या शेल मध्ये फिरतात. पण वेगवेगळ्या शेल मध्ये काय फिरतात? According to Bohr's atomic model, electrons are distributed in different shell and each shell have definite electrons due to definite energy level. त्यांची जी एनर्जी लेवल आहे त्या एनर्जी लेवल नुसार ही संख्या ठरते. When we observe the distribution of electrons, these are distributed in 4 shells. This number shows us the number of shells. आपण आपल्या लास्ट पिरियड मध्ये डायग्राम सुद्धा पाहिली होती. ज्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये आपण काय पाहिलं होतं की जो न्यूक्लियस असतो या न्यूक्लियसच्या भोवती आपल्याला वेगवेगळ्या कक्षा अशा बाहेरच्या बाजूने असलेल्या दिसून येतात. आणि अकॉर्डिंग टू दॅट हिअर वी कॅन ऑब्झर्व द फर्स्ट शेल दॅट वी ऑब्झर्व. दिस इज द शेल नंबर 1 and symbol used for that is K. Second one cell number 2, symbol L. Third one symbol M and fourth one symbol L. Now when we observe the electron capacity of each shell is related with the energy level. त्या एलिमेंट मधल्या एनर्जी लेवल नुसार त्याची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. ही कॅपॅसिटी कशावरून ठरवली जाते? फॉर दॅट वी यूज द फॉर्म्युला. दॅट फॉर्म्युला इज 2n², where n is nothing but the number of shell. कोणत्या क्रमांकाचे शेल आहे हे दर्शवण्यासाठी आपण या ठिकाणी n ही संख्या वापरली आहे. आणि फॉर्म्युला काय? 2 multiplied by n². मग याच्यावरून आपल्याला संख्या कशी काढता येईल? सी हिअर. सपोज वी ऑब्झर्व द शेल फर्स्ट, then 2 multiplied by square of 1. 1 is the number of shell. What is the square of 1?
itself 1 and therefore 2 multiplied by 1 is equal to 2. It means that in first shell only 2 electrons can be present. पहिल्या शेल मध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन असू शकतात. Now when we think about the second shell, now 2 multiplied by square of 2. Square of 2 is 4 and therefore 4 multiplied by 2, 4 2s are 8 and therefore capacity of the second shell, that is 8. Third shell when we observe, now remember one thing, in filling the blanks we have to write down symbols and number of electrons. Therefore try to calculate by using formula. Do not recite, try to calculate by using formula. Now when we observe the third shell, 2n square, 2 multiplied by square of 3. What is the square of 3? That is 9 and therefore 9 multiplied by 2 is equal to 18. And so we can observe number of electrons present in the third shell, M shell, that are 18. And last one, that is fourth shell, N shell. Here 2 multiplied by 4 square, which is equal to 2 multiplied by 16, that is 32. Here we can observe capacity of each shell according to the energy level 2, 8, 18, 32. Now according to this distribution we have to observe electronic configuration of element. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट म्हणजे काय? आता प्रत्येक एलिमेंट मधल्या प्रत्येक कक्षेत असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते कसे फिल होत जातात त्या शेल मध्ये. प्रत्येक शेल मधली संख्या, पहिली शेल कंप्लीट झाली की मगच दुसऱ्या शेल मध्ये जातात. अँड अकॉर्डिंग टू दॅट दिस के शेल इज नोन ॲज फर्स्ट शेल ऑफ दॅट ॲटम. त्या ॲटमची पहिली शेल असते के आणि याच्यानंतर पुढच्या इन्क्रीजिंग शेल्स आहेत आणि एन ही लास्ट शेल आहे. मग जोपर्यंत पहिली शेल कंप्लीट फिल होणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन पुढच्या शेल मध्ये जात नाही. अँड अकॉर्डिंग टू दॅट व्हेन वी ऑब्झर्व द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? द शेल वाइज डिस्ट्रीब्यूशन ऑफ द इलेक्ट्रॉन in an atom of an element is called electronic configuration of that element. म्हणजेच काय? इथे आपण काय पाहिलं? शेल वाइज डिस्ट्रीब्यूशन, प्रत्येक ऑर्बिट मध्ये झालेले इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्यूशन ऑफ द इलेक्ट्रॉन इन एन ॲटम ऑफ एन एलिमेंट. प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमध्ये जे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्यूशन शेल वाइज झालेलं आहे त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. हे कसं होत असेल? आता we can observe moreover 1000 or 1500 students are present in our school, but each student have specific space in specific class. It means that all students sit in their own classes. How these classes are classified? According to their energy levels. Which energy levels? That is examinations. आपण काय करतो? मुलांच्या परीक्षा घेतो आणि एक परीक्षा पास झाल्याशिवाय त्याला पुढच्या वर्गात जाता येतं का? नाही. ही त्यांची एनर्जी लेवल आहे. 5वी पास झाल्याशिवाय 6वीत जाता येत नाही. त्याच पद्धतीनं इथे ही इलेक्ट्रॉन्सची एनर्जी लेवल आहे ज्याच्यानुसार या शेल्स कंप्लीट होत जातात आणि या कक्षा वाढत वाढत जाऊन आपण त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. शाळेमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या वर्गामध्ये होणारे वर्गीकरण, त्यांच्या पासिंग सेन्सनुसार आपण त्यांना वेगवेगळ्या वर्गामध्ये किंवा एजनुसार, एज लिमिटनुसार आपण त्यांना पाठवतो. तसेच इथं आपण एनर्जी लेवल ही लिमिट ऑब्झर्व केलेली आहे. नाउ ईच इलेक्ट्रॉन हॅज अ डेफिनाइट एनर्जी ॲज पर द शेल इन विच इट इज प्रेझेंट. मग तो इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, यानुसार त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल ठरते. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये एक टेबल दिलेला आहे ज्या टेबलमध्ये जवळपास 10-12 एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेले. तुम्हाला सगळ्यांना होमवर्कच्या स्वरूपामध्ये ते कंप्लीट करून आणायचे. मी तुम्हाला इथं काही एलिमेंट्सचं कॉन्फिगरेशन दाखवते की ते कसं लिहायचं. आता इथे तुम्हाला काय दिलंय? पहिला कॉलम ॲटम. प्रत्येक एलिमेंटचं आधी आपण नाव घेतलंय, कोणत्या एलिमेंटचं आपण ॲटम घेतोय. सपोज हा हायड्रोजन असेल, मग हायड्रोजनचा सिम्बॉल काय आहे? H. इथं आपण पाहिलं होतं त्या पद्धतीनं हायड्रोजन मध्ये फक्त इलेक्ट्रॉन एकच असतो. हे कशावरून घेतलं असेल बरं? इथं मी इलेक्ट्रॉन इन ॲटम असं लिहिलेलं आहे. इलेक्ट्रॉन इन ॲटम is also written by using the atomic number of that element. त्या एलिमेंटचा जो ॲटॉमिक नंबर आहे तोच त्याच्या इलेक्ट्रॉनची संख्या असेल. ॲटॉमिक नंबरवरून आपल्याला ही संख्या घेता
येते. अँड अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू ऑब्झर्व डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. आता हे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट होत असताना इथं पहा, पहिल्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन. फर्स्ट शेल कॅन बी कंटेन 2 इलेक्ट्रॉन्स. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असू शकतात. द लिमिट ऑफ फर्स्ट शेल इज ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे, म्हणून एक इलेक्ट्रॉन इथे राहतो, बाकीच्या सगळ्या शेल एम्प्टी राहतील. आता जर तुम्ही सेकंड एक्झाम्पल पाहिलं तर हा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनची सिम्बॉल O आणि त्याचा ॲटॉमिक नंबर 8, ज्यानुसार त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 8. आता इथे जे 8 इलेक्ट्रॉन आहेत हे कशी डिवाइड होतात ते पहा. पहिल्या शेलची कॅपॅसिटी इथं आपण कंसात लिहिली आहे 2. मग पहिले 2 इलेक्ट्रॉन इथे येतील. 2 इलेक्ट्रॉन फिल झाल्यानंतर तिसरा इलेक्ट्रॉन इथे राहू शकत नाही, कारण त्या शेलची एनर्जी लेवलच तेवढी आहे. याच्यापेक्षा जास्त झालेले इलेक्ट्रॉन पुढे ढकलले जातात आणि मग ते पुढच्या शेलमध्ये येतात. आता पुढच्या शेलची कॅपॅसिटी किती आहे? 8 इलेक्ट्रॉनची आहे. इथं 8 मधून 2 गेल्यानंतर राहतात किती? 6. आणि म्हणून हे 6 इलेक्ट्रॉन सेकंड शेलमध्ये येतात. अँड इन दिस वे वी कॅन राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज 2,6. फर्स्ट शेल, सेकंड शेल. जर आणखीन इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले तर कॉमा देऊन थर्ड शेल लिहायची. इन दिस वे वी राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन न्यूमेरिकल फॉर्म. न्यूमेरिकल फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी आपण अशा पद्धतीने कॉमा देऊन शेल एक्सप्लेन करतो. ऑब्झर्व द थर्ड एक्झाम्पल, दॅट इज फ्लोरीन. सिम्बॉल Cl. atomic number or number of electrons that are 17. Now when we observe the distribution of electrons, first shell 2, second shell 8. 8 आणि 2 10 होतात. राहिले 17 मधनं किती? 7. ते पुढच्या थर्ड ऑर्बिट मध्ये जातील. आता यानंतर तुम्हाला लास्ट एक्झाम्पल दिले ब्रोमिनचं, ज्याच्यामध्ये 35 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे 35 इलेक्ट्रॉन्स कसे कंप्लीट होतील? सेम 2, 8. थर्ड ऑर्बिटची कॅपॅसिटी किती आहे? 18ची आहे. 18 आणि 2 20 आणि 8 28 होतात. राहिलेले 7 पुढच्या शेलमध्ये जातात. अँड इन दिस वे वी कॅन ऑब्झर्व द डिस्ट्रीब्युशन ऑफ एलिमेंट्स इन डिफरंट शेल्स अँड वी कॅन राईट इट इन द न्यूमेरिकल फॉर्म ॲज रायटिंग अ कॉमा इन बिटवीन ईच शेल नंबर. प्रत्येक शेल नंबरमध्ये आपल्याला फक्त कॉमा लिहायचा आहे. आणि इथे मी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय दिलंय तर तुम्हाला लक्षात यावं की आपण शेलमध्ये इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू कशी लिहितो. And in this way we can observe the electronic configuration of elements. How electrons are distributed in different shells, that is K, L, M, N. K, L, M, N, these are the number of shells, first, second, third, fourth, which are revolving around the nucleus. And here we can observe the capacity of each cell by using the formula 2n square. लक्षात आलं सगळ्यांच्या? ऐकताना तुम्हाला हे सोपं वाटतं, पण लिहित असताना तुम्हाला हे कठीण जातं. What is the reason behind that? Because you don't know atomic numbers of different elements and also symbols. तुम्हाला बरेचसे एलिमेंटचे सिम्बॉल आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर माहितीच नाही, आणि माहिती नसल्यामुळे तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येत नाही. म्हणून तुमच्या पुस्तकात दिलेले जेवढे एलिमेंट त्यांचे सिम्बॉल ॲटॉमिक नंबर्स आहेत ते तक्ता करून घरी पेपरवरती लिहून काढा आणि त्याचा चार्ट तयार करा. आपण इथं हा चार्ट तयार केला ना, तसा 1 ते 20 ॲटॉमिक नंबर असलेला एलिमेंटचा चार्ट तयार करा आणि तो तुमच्या डोळ्यासमोर राहिला तर हळूहळू तो तुम्हाला पाठ होऊन जाईल. इन दिस वे हिअर वी कंप्लीट ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स और रायटिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. हिअर वी कंप्लीटेड द 4th पार्ट ऑफ आवर चॅप्टर. सो व्हॉट इज द होमवर्क फॉर टुडे? आता याच्यावरून तुमचा होमवर्क काय असेल? राईट दिस टेबल. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो टेबल दिला इनकम्प्लीट तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तो तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. सो हिअर वी स्टॉप.